काय काय घडलं पैशानं पैशाची किमया न्यारी जरी पाऊस पडला पैशाचा तरी मागशील दुनिया सारी जरी पाऊस पडला पैशाचा तरी मागशील दुनिया सारी पैसा पैसा करतो रे का पैशासाठी भरतो रे पैसा पैसा करतो रे का पैशासाठी भरतो रे महाराज हा पैसा आपल्या जवळ आल्यानंतर अभिमान येतो पैसा राज खोलतो गर्वाची भाषा बोलतो गर्वाची भाषा बोलतो हा पैसा राज खोलतो गर्वाची भाषा बोलतो पैसा राज बोलतो गर्वाची भाषा बोलतो पैशात तराजू ज्याच्या हाती तो गरीब निघला तोलतो तुझ्या चाहती तो गरीब निकला तोलतो सबका मालिक एक है बाबा भेदभाव ना तारी जरी पाऊस पडला पैशाचा तरी पाक्षील दुनिया सारी पाऊस पडला पैशाचा तरी मागशील दुनिया जय हो महाराज हा पैसा अजून बघा काय करतो हो पैसा नाते जोडतो पैसाही नाते तोडतो नाते जोडतो पैसाही नाते जोडतो हा पैसा नाते जोडतो पैसाही नाते तोडतो नाते जोडतो पैसाही नाते जोडतो वासुदयाला पैशाची तो आई बाबाला सोडतो वासुदयाला पैशाची तो आई बाबाला सोडतो घरातील ना देव पूजितो घरातील ना देव पूजितो करतोस कसली वारी जरी पाऊस पडला पैशांचा तरी मागशील दुनिया सारी पाऊस पडला पैशाचा तरी मागशील दुनिया सारी महाराज माणसात राजूभाऊ माणसाचे तीन पण पहिलं बाळपण दुसरं तरुणपण पहिलं बाळपण दुसरं तरुणपण आणि तिसरं म्हातारपण महाराज बाळपणामध्ये त्याचे पाय चालतात त्याला आपण म्हणतो इकडे ये तो तिकडे पडतो तरुणपणामध्ये हात चालतात महाराज जगडे करू नको रे हो पण तो काय ऐकत महाराज म्हातारपणामध्ये तोंड चालतं आपण म्हणता गप बस गप काय बसत महाराज म्हातारपण निघून जात माणूस हा मरून जातो त्या ठिकाणी भजन मंडळी बोलवल्या जाती रात्रभर त्या ठिकाणी भजनं केली जातात भजन मंडळी म्हणते अरे आयुष्य निघून गेलं भजन कधी केला नाही दान कधी केला नाही धर्म कधी केला नाही आता शेवटचे भजन आहे करून घे पण तो काय करत नाही
महाराज सकाळी अंत्ययात्रा निघते. एक जण त्याच्या पाठीमाग उभा राहतो आणि त्याच्या पाठीमागून त्याच्या छातडल्यावरती पैसे फेकतो. घे, आयुष्यभर पैसा पैसा करत होता ना, घेऊन जा. मात्र तो 1 रुपया सुद्धा सोबत घेऊन जात नाही महाराज. अंत्ययात्रा पुढे जाते. हनुमानजीचं मंदिर लागतं. हनुमानजी म्हणतात थांब. का रे भाऊ, तुला आठवतं का एक दिवस तू देव होता? नवर देव. कोणता देव? नवरदेव. नवरदेव होता. काय थाट होता तुझा? काय सूट बूट? कुठे गेला तुझा सूट? कुठे गेला तुझा बूट? अरे एक उत्तर दे. जेव्हा नवरदेव होता, वराडी मंडळी सगळी पुढे होती, वाजा गाजा होता आणि तू सगळ्यात शेवटी होता. कुठे गेली तुझी वराडी मंडळी, वाजा गाजा? आणि आज तू पहिले आणि वराडी मंडळी मागे. महाराज तो काहीच बोलत नाही. माणूस मेल्यावर त्याच्या कपाळाच्या मधोमध 1 रुपया ठेवला जातो. पैसा मागे धावणाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. महाराज पैसा मागे धावणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. हो, पैसा संगे येतो का रे, पैसा संगे जातो का? येतो का रे, पैसा संगे जातो का? पैसा संगे येतो का जातो का? संगे येतो का रे, पैसा संगे जातो का? जीवनाचं हे गोड चुकलं सांग, जीवन राहतो का? हे गोड चुकलं सांग, जीवन राहतो का? नको लालसा उरी माणसा, नको लालसा उरी माणसा, कोण तुला रे तारी? जरी पाऊस पडला पैशाचा तरी पाऊस पडला पैशाचा तर पाचवी उद्या सारी. बघा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराज टाळी वाजवली की आपल्या पदरी पुण्य पडतं. भजनामध्ये, कीर्तनामध्ये, भागवत मध्ये, हरिपारायणामध्ये टाळी वाजवली की आपल्या पदरी पुण्य पडतं. पुण्य कुठे कोणाला कामात येईल सांगता येत. अरे जर का सकाळी घरातून बाहेर पडलो, पुन्हा संध्याकाळी घरी येऊ का भरोसा? अरे जर का रात्री झोपलो, सकाळी उठू का भरोसा? अरे केलेलं पुण्य कुठे कोणाला कामात येईल सांगता येत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बरं, नाहीतर इंदोरीकर महाराज म्हणतात काय. मला एक गोष्ट सांगा, नवरा हा कुठेही चिपकवायची वस्तू आहे का? नाही. देख तेरे
इसलिए साई गोपाल वैद्य मंडल हमेशा कहता है क्या? पहले घरचे आई बाबा, जय हो। नंतर शिरडीचे साई बाबा, और सभी को एक ही बात कहता है, साई को देखो पैसा ना देखो। महाराज, धावायचं असेल तर बाबांच्या शिर्डीकडे धावा, बाबांच्या भक्तीकडे धावा. पैसे माग कोणीही धावू नका. म्हणतात महाराज, हो साई को देखो पैसा ना देखो, 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 पैसे देला को झूठा, साई सच्चा पैसा झूठा, साई सच्चा पैसा झूठा, साई सच्चा पैसा झूठा, साई सच्चा इसलिए अगर दौड़ना है, भागना है, कमाना है तो साई भक्ति कमाओ, दौड़ना है तो शिरडी की ओर दौड़ो, और कमाना है तो साई का नाम कमाओ. साथ ही साथ खूप सुंदर असं म्हणतात महाराज, आमचे योगेश महाराज, कि देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. तो आइए इन्हीं के मुख से सुनते हैं कि ये संसार कितना बदला है. साई राम. महाराज, आरती घ्यायची का? सगळ्यांनी म्हणा, आरती घ्यायची का? करायची का आरती? कारण थंडी खूप वाटते. योगेश महाराज बोलताय, टाळ्या वाजवा. पण थंडी महाराज वाजते. एक सांगू का वेळ नाही महाराज? झाला. महाराज एक सांगू का? आपण मगाशी प्रत्येक भजनाला सांगतोय की टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. म्हणतात महाराज, हो दुनिया में भक्त बड़े कम होते हैं. क्या वसंत दादा? दुनिया में भक्त बड़े कम होते हैं और ताली वही बजाते हैं जिनके हाथों में दम होते हैं. लेकिन महाराज क्या करे? क्या क्या करे महाराज? कसं आहे माहिती का, आपल्या जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी काय सर्वीकडे कुठेच हा प्रकार नाहीये, पण मला असं वाटतंय की या 2-4 गल्ल्यांमध्ये हा प्रकार आहे. कोणता? जर का टाळी वाजवली तर या भक्तांना असं वाटत असेल की आपल्या घरचं लाईट बिल जास्त येईल का. महाराजांना काय, महाराज म्हणताय टाळी वाजव, टाळी वाजव, टाळी वाजव. जर का आमच्या घरचं लाईट बिल जास्त आलं, तसं काहीच नाही महाराज. टाळी वाजवल्याने आपल्या घरचं लाईट बिल काही जास्त येणार नाही, किंवा जळगाव महानगरपालिकेने कुठलाही टॅक्स, कुठलाही कर भजन कीर्तन सत्संग भागवत मध्ये टाळी वाजवल्यावर लावलेला नाही. म्हणून शेवटचे 15 मिनिटं राहिले, सर्वांनी तन मन धन भजनामध्ये ठेवून या भजनाचा आनंद घ्यायचा आहे. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. वो कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. महाराज, देख तेरे
मेरे संसार की हालत क्या हो गई भगवान। वो कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान। कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। पहिल्याची लोक आणि आताची लोक, पहिल्याची माणसं आणि आताची माणसं. पहिले दिनेश भाऊ, पहिले दूध की डेयरी रहती थी, दूध की डेयरी रहती थी और वो डेयरी में सब दूध लेते थे, उस डेयरी से सब दूध लेते थे। और महाराज उस डेयरी से सब दूध लेते थे और टू व्हीलर पर दारू बेची जाती थी। वो दारू कोई पीता नहीं था महाराज। आज टू व्हीलर पे दारू बेचने वाला गली गली घूमता है महाराज। वो दारू कोई लेता। टू व्हीलर पे दूध वाला गलो गली घूमता है महाराज, गलो गली घूमता है, दूध बेचता है, मगर दूध कोई लेता नहीं है। आणि मात्र अड्डा हा कितीही कोपऱ्यात राहू द्या, गर्दी काही थांबत नाही महाराज। पहिले बाप शराब पीता था, बेटा नहीं पीता था। आज बेटा शराब पीता है, बाप इधर उधर से भाग जाता है, डरता है बेटे से महाराज। इसीलिए उसका एक बहुत ही अच्छा फायदा हम सबको हो रहा है। पहले बाप बेटे के खाते पे जाता था, आज बेटा बाप के खाते पे जा रहा है। बदल गया इंसान, बदल गया महाराज। वेळेचं भान आता थोडंसं ओढूया, पहिल्याचे बाया आणि आताचे बाया। जय हो टिश्यू। महाराज नवरा हा कुठेही चिकटवायची वस्तू आहे का हो? कोणी भिंतीवर, कोणी आरशावर, तर कोणी पैपावर। महाराज अनेक ताई रात्री झोपते तेव्हा नवरा तिचा कपाळाच्या वर असतो आणि जेव्हा सकाळी उठते तर कानाच्या मागे, गादीच्या खालती आपला नवरा आपल्याला सांभाळता येत। पहिल्याचे बाया अशा न होत्या, कारण म्हणून इंदोरीकर महाराज म्हणतात, मी नाही म्हणत। जय हो। गावाल्या गेल्या असं का, गावाल्या गेल्या कुठल्या भिंती सर्व सुहासनी झाल्या, कुठल्या भिंती सर्व सुहासनी झाल्या। महाराज वेळेचं भान म्हणून एकच सांगितलं,
पहिल्याची बाई आणि आताची बाई. पहिल्याची बाई महाराज सकाळी किती वाजता उठायची? 4 वाजता. सकाळी सगळ्यात पहिले कोण उठायची? बाई. आंघोळीला पाणी कोण ठेवायची? बाई. गरम गरम चहा कोण पाजायची? बाई. मुलांना शाळेत कोण सोडायची? बाई. बाजार कोण आणायची? अरे पाणी कोण भरायची? आता सगळ्यात पहिले कोण उठतो महाराज? माणूस. गरम गरम आंघोळीला पाणी कोण ठेवतं महाराज? माणूस. गरम गरम चहा कोण पाजतो महाराज? माणूस. अरे बाजार कोण आणतं महाराज? मुलांना शाळेत कोण सोडतं महाराज? अरे पाणी कोण भरतं महाराज? जन्माला आला. महाराज इकडची गोष्ट नाही करत, मी बाहेरची गोष्ट करतो. बाहेर नवऱ्याला कसं हाक मारता वसंत भाऊ? बाहेर आपल्याकडे आपण ढोरांना हाक मारतो. ऐ, ऐ, ऐ. महाराज बाहेर नवऱ्याला हाक मारता कसं? ऐ. महाराज पहिल्याची बाई आणि आताची बाई. पहिल्याची एखादी म्हातारी घ्या, तिच्या डोक्यावरून पदर खालती पडणारच नाही. आणि आताची एखादी बाई घ्या, तिच्या डोक्यावर पदर राहणार नाही. महाराज हे पहिल्याचं आणि आत्ताचं. मुलीचं लग्न झालं, मुलगी मेली, तिच्या संसारावर दुरून लक्ष ठेवा. लक्ष घालू नका, लक्ष घालू नका. बेटा काम झालं का? धुणे झाले का? भांडे झाली का? तुझी सासू नाही करत का? अरे सासूला जर करायचं होतं तर हिला का आणली? महाराज पहिल्याची बाई अशी नव्हती. पहिली पोळी ही गोमाताची राहायची. गोमाता त्यांच्याच दारी जाते जो तिला गो पोळी खाऊ घालतो. दुसऱ्याच्या जवळ थांबणार सुद्धा नाही महाराज. महाराज मुलगीचं लग्न झालं, ती मेली, तिच्यावर दुरून लक्ष ठेवा, लक्ष घालू नका. आणि लक्ष जर घालायचं असेल ना महाराज, लक्ष जर का घालायचं असेल तर आपली मुलगी जेव्हा कॉलेजला जाती, जेव्हा ट्युशनला जाती, तेव्हा लक्ष घाला महाराज. तेव्हा लक्ष ठेवू नका, मोठा अनर्थ टळेल महाराज. सगळ्यांनी दोन्ही हातांची सेवा द्यायची आहे आणि सोबत म्हणायचं आहे महाराज. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय साई नमो नमः, सतगुरु साई नमो नमः.